रायगड जिल्हा परिषदेवरती पुन्हा एकदा शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली। अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाल्या। त्यांनी शिवसेनेच्या स्वाती नवगड यांचा 38 विरुद्ध 18 अशा मोठ्या फरकाने पराभव केला। बरोबर 25 वर्षांपूर्वी सुनील तटकरे हे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते। आज पुन्हा तटकरे कुटुंबातली व्यक्ती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी निवडून आली। उपाध्यक्षपदी शेकापचे ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांची निवड झाली। शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे पराभूत झाले। विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे 3 सदस्य शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडीबरोबर राहिले, तर भाजपचे 3 सदस्य गैरहजर राहिल्याने शिवसेना एकाकी पडली। वडील म्हणून समाधान आहे। ज्या पद्धतीने या जिल्ह्यातला पुरोगामी विचार टिकवण्यासाठी मी आणि जयंत पाटील आम्ही एकत्रित आलो, त्या विचाराचा ऐतिहासिक स्वरूपाचं आज रूपांतर क्षण असंच आजच्या या क्षणाचं वर्णन त्यानिमित्ताने मी निश्चितपणाने करेन। मला विशेष आनंद या गोष्टीचा होतोय की सर्वसामान्यांसाठी आणि कष्ट करणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या सर्वच जे सन्माननीय नेते मंडळी आहेत त्यांच्या पुढाकाराने आणि आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी आज संधी मिळते। मी निश्चितपणे आजचा विजय हा वेगळ्या तऱ्हेचा विजय आहे। एवढ्या फरकानं पहिल्यांदाच रायगड जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद मिळालेलं आहे आणि म्हणून एक वेगळ्या तऱ्हेनं एकतर्फी असं बहुमत घेऊन उद्याची जिल्हा परिषद चालवण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।